त्याच्यामुळे रमेश आप्पाची हवा आहेच या गावात. आमदार रमेश आप्पा कराडने ज्यावेळेस उपोषण केलं मांजरा कारखान्याच्या गेटवर त्यावेळेसपासून त्यांनी एफ आर पी काढली. विकास आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी केलेला आहे आणि त्यांचाच वारसा समर्थपणे अमित भैया आणि धीरज भैया चालवत आहेत. किलोमीटर ऊस नेऊन घातला दुसरीकडे. कुठलं घातलं तुम्ही ऊस? मी शेतातला जयंत कारखान्याला घातला. त्याचे काय तर रमेश आप्पानं बराच काही विकास केला, बराच काही निधी दिला. आणि भारतीय जनता पार्टीच्या पलीकडे जाऊन सुद्धा रमेश आप्पा कराड त्यांनी छाती ठोकून काम सांगावं तिथं आपण मान्य करावं. बरं, काय सत्य त्याच्यामध्ये नाही दिलेले आहे. मग इथं जेव्हा लावला होता बोर्ड तेव्हाच त्यांनी आक्षेप घ्यायचा ना. त्या धीरज भैयाची इथं सभा झाली, विचारायचं त्यांना तुमच्या निधीतून काम झालं नाही तर इथं लावलंय कसं पाठी, विचारायचं ना. का आम्हाला सुद्धा मान्य आहे की रमेश आप्पांनी सुद्धा इथं 25 लाख रुपयाचा निधी दिला आहे, त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. तुम्ही बीजेपीचे आहेत म्हणून म्हणताय का खरंच? नाही नाही नाही, माझं मी बीजेपीचं आहे, मी बीजेपीचंच वाजवणार. जर सर्वसामान्यातल्या लोकांना कोणालाही जाऊन विचारलो धीरज देशमुखचं काय काम आहे, पिठासारखी साखर द्यायलेत, पिठासारखी जोपर्यंत आता दिपाळीला नेमकं त्याला बाकूर करायची, त्याला फिसायची काहीच गरज नाही, नेमकं पीठ आहे. सब काम म्हणजे नामदेव पायरे आहेत आम्हाला. जर काँग्रेसच्या लोकांना कोणाला जायचं असलं सर्वसामान्य लोकांना नामदेव पायरी म्हणून असते. कुणाचाच ऊस कधीच राहिलेला नाही. माझा 2 वर्ष राहिलाय. गोष्ट मी तर 2 वर्ष राहिलाय. 8 साल्या 2 वर्ष राहिलाय. 2 वर्ष 2 वेळेस राहिलाय. गोष्ट आहे महादेवानं महादेवाचाच ऊस कुठं घातला हे सांगायचं. महादेवानं महादेवाचाच ऊस कुठं घातला, महादेवानं सांगायचं. अडचणीच्या काळात 10 वर्षापूर्वी घातलं की दुसरीकडे अडचण आली, कारखाने कमी होते, का अडचण आली. मांजरा परिवार म्हणून तुम्ही शेतकरी म्हणून शानमध्ये बीजेपी आहे. का बरं बीजेपी आहे? कामं भरपूर झाले. मतदान होतं तेव्हापासून मी काँग्रेस पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. आमचा जो मांजरा पट्टा आहे त्यामध्ये सध्या तर एक मोजके 1 ते 2 गाव सोडले तर व्यतिरिक्त सगळं भाजपलाच आहे. भाजपलाच आहे. का बरं? लातूर ग्रामीणच्या परिसरामध्ये सध्या मी फिरत आहे, वेगवेगळ्या गावांना भेटी देत आहे आणि त्या परिसरामध्ये लोक काय विचार करतात आणि काय नेमके मुद्दे आहेत ज्यामुळे आता सध्या हे राजकारण पुढे घडत आहे किंवा कोणत्या उमेदवाराला आता लोक पसंती देत आहेत हे सगळं आपल्याला या माध्यमातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मी आता आलो आहे लातूर ग्रामीणच्याच एक महत्त्वपूर्ण गावामध्ये जो म्हणजे अंकोली नावाचं हे गाव आहे, तालुका लातूर आहे. जवळच थोड्या अंतरावर गंगापूर आणि लातूर सुद्धा शहर या ठिकाणी आहे. महत्त्वपूर्ण गाव यासाठी मोठी लोकसंख्या आहे आणि मतदारसंघामध्ये मोठा प्रभावसुद्धा आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आता सध्या मी या गावात आलो आहे आणि गावातील नागरिकांसोबत चर्चा करणार आहे, जाणून घेणार आहे की नेमका कल या गावाचा कोणत्या दिशेने असणार आहे आणि काय विचार करतात आहे सगळ्याबद्दल. आपल्यासोबत गावातील काही नागरिक आहेत. काय नाव आहे सर आपलं? मी बालाजी गवळी. काय करता तुम्ही? मी भाजपचंच काम करतोय. भाजपचं काम करता. दुसरं याच्या व्यतिरिक्त व्यवसाय काय? शेती करतोय. शेती करता. बरं, तुमच्यासाठी आता सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की जर तुम्हाला विचारला हवा कोणाची तर तुम्ही साहजिक भाजपचे म्हणाल, पण काय मुद्द्यावर सध्या इथं भाजप लढतंय आणि रमेश आप्पा ग्रामीणमध्ये फिरत असताना कोणते मुद्दे लोकांना सांगत आहेत? तसा विचार केला तर 2019लाच रमेश आप्पा निवडून येणार होते, कारण 25 वर्ष त्यांनी या मतदारसंघामध्ये संघर्ष करत आहेत. त्याच्यामुळं त्यांनी लोकांमध्ये एवढी त्यांची नाळ जुळली आहे की 2019ला या देशमुखांनी त्यांचं तिकीट मॅनेज करायचा प्रयत्न केला आणि केलं, पण तेव्हापासूनचा लोकांचा एक राग होता आणि रमेश आप्पांनी गेले 2-3 महिन्यामध्ये प्रयत्न करून तिकीट आणलं. ही लोकांच्या मनातलंच काम झालेलं आहे. त्याच्यामुळे रमेश आप्पाची हवा आहेच या गावामध्ये. आता सध्या कोणते विषय घेऊन त्यांनी जात आहेत लोक? रमेश आप्पा सध्या विकासाचे मुद्दे विचार केला तर प्रत्येकच गावात कोट्यावधीचा निधी गेला आहे, जे की देशमुखांनी गावागानी 5 लाखाचा सुद्धा निधी दिलेला नाही आमदार असताना. रमेश आप्पा साहेब आमदार नसताना सुद्धा त्यांनी स्थानिकचे आमदार नसताना विधान परिषदेच्या माध्यमातून गावात कोट्यावधीची कामं केलेली आहेत आणि कुठलाही प्रश्न झाला तर आम्ही डायरेक्ट आप्पाकडेच जातो. त्याच्यामुळे विकासाच्या बाबतीत आप्पाचं चॅलेंज नाही. आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन गेलेले आहेत की त्यांनी ऊसाच्या बाबतीत कसं शेतकऱ्याची अडचण करत आहेत देशमुख परिवार, मांजरा परिवार. त्यांनी जवळपास एक 65 कपाशीचा विषय आप्पांनी घेतला होता हातामध्ये. 100 टनामध्ये 7.5% कपात करत होती आणि आपण त्याचं ऑब्जेक्शन घेतलं. आपण आंदोलन केल्यामुळे ती परत द्यावी लागली शेतकऱ्याला. मागं आपण आंदोलन केलं कारखान्यावर, त्याच्यामुळे FRP प्रमाणे भाव द्यावा लागला. हे मुद्दे घेऊन आपण गाव फिरत आहेत आणि प्रतिसाद भेटत आहे. राहिला विषय लाडक्या बहिणीचा, शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणीमुळे ही प्रतिसाद आपल्याला भरपूर गावोगाव जिथं जाईल तिथं आपाचं
मोठ्या संख्येनं महिला उपस्थित आहेत, पुरुष उपस्थित आहेत, JCBतून फुलं टाकून स्वागत होत आहे, जे की विरोधी पक्षाला कोणी बोलायला सुद्धा आज तयार नाही, अशी हवा आहे आप्पासाहेब. सध्या लोकसभेचं जर आपण वातावरण बघितलं तर त्यावेळेस महाविकास आघाडी चांगल्यापैकी त्यांचं इथं सीट निवडून आलेले आहेत. आता हा इफेक्ट कसा होईल? कारण लोकसभेला काय झालं होतं की त्यांनी एक खोटा नेरेटिव्ह तयार केला होता की संविधान बदलणार, 400 पार केल्यानंतर संविधान बदलणार, ही एक दलित मध्ये त्याचे एक संभ्रम निर्माण झाला होता. आणि दुसरा एक मुद्दा होता की मराठा आरक्षणाचा, जे की काँग्रेसवाल्यांनी 60 वर्षामध्ये केलेलं नाही. भाजप सरकारमध्ये त्याच्यामध्ये 10% असतील, त्याच्यात काहीतरी प्रयत्न मार्ग काढला, एक बैठक बोलवली, त्या बैठकीलाही महाविकासवाडी आघाडीवाले आले नाहीत, हे लोकांच्या लक्षात आलं. लोकसभेला लोकांच्या लक्षात आलं नव्हतं, ती संभ्रम तयार झाला होता, ती आता विषय राहिलेला नाही. त्याच्यामुळं भाजपचीच हवा या प्रत्येक गावामध्ये आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी भाजपची हवा या प्रत्येक गावामध्ये आहे आणि यावेळेस 100% देशमुखाचा टांगा पलटी होणार म्हणजे होणार, याच्यात काही दुमत नाही. धन्यवाद. तर या ठिकाणी भाजपची हवा आहे असं तिथं सर म्हणतायत आपल्याला. आपण बघू आणखी यांना, मामाला बोलू. काय नाव आहे मामा तुमचं? हरिदास साळुंखे. काय करता तुम्ही? शेतीच करता. बरं, काय वातावरण सध्या या परिसरामध्ये आहे? वातावरण काय? भाजपचं आहे. कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला? भाजप सीट लागेल वाटते का? गावातील नागरिकांसोबत आपण इथं चर्चा करत आहोत. या परिसरातील बहुतांश नागरिक हे शेती व्यवसाय करतात, काही प्रमाणात मजुरी पण करतात. तर शेतीवर आधारित असल्यामुळं या परिसरात ऊस आणि सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. आपल्यासोबत इथं काही नागरिक आहेत. काय नाव आहे सर आपलं? समाधान अडगळे. काय करता तुम्ही? शेतीच करता तुम्ही? बरं, ठीक आहे. तर मग आता सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे शेतीच्या संदर्भामध्ये की ऊसाला या परिसरामध्ये भाव नाही अशी तक्रार इथले नागरिक करत असतात लातूर ग्रामीणमध्ये. त्याचबरोबर सोयाबीनला सुद्धा भाव नाही असं म्हणतात. काय नेमकी परिस्थिती आहे? कसं आहे, सोयाबीन पीक हे एक असं जागतिक लेवलचं पीक आहे. बरं. त्यामध्ये कसं काय, पुण्या किंवा महाराष्ट्र शासनाचं किंवा भारत सरकारचं पीक नाही. बरं. ती जागतिक लेवलला जी शेअर मार्केट चालू त्या हिशोबाने भाव मिळेला आहे. तरी माझ्या ऐकण्यात असं आहे की मग हमी भाव तर आहेच, 4,900 रुपये भाव. तर ते हमी भावचे काय आपल्या लातूर शहरामध्ये किंवा ह्या लातूर जी मार्केट कमिटी आहे, मार्केट कमिटीच मला वाटतं काँग्रेस पक्षाची आहे. बरं का? त्यांचा निर्णय त्यांनी ठरवा किंवा काँग्रेस पक्षाने किंवा आपल्या मार्केट कमिटीमध्ये व्यापारी कोण आहेत, कुठले आहेत, त्या पक्षाने ठरवायचा आपण भाव काय द्यायचा ते. तर कमिटी काँग्रेस त्याच्यावर आहे. त्यामुळं आणि ऊसाचा राहिला तर ऊसाचा असा भाव आहे की 2500, 2600, 2700 भाव आहे तिथे. स्वतः हे काम ते सहकार मर्शी म्हणून घेतात लोक. हे सहकार मर्शी मला वाटत नाही सहकार मर्शी असेल म्हणून. आणि मला वाटतं 15 वर्षाखाली भाव 30 होता. रिकव्हरी प्रमाणात भाव दिला नाही. पण ज्यावेळेस आमदार रमेश आप्पा कराडने ज्यावेळेस उपोषण केलं मांजरा कारखान्याच्या गेटवर, त्यावेळेसपासून त्यांनी FRP काढली. अच्छा. तरी पण FRP मला वाटतं 24 तवा त्याचा भाव होता. आणि आजही त्याची FRP कमी देते त्यांनी. त्यावेळेस मागच्या वेळेस 10 वर्षा अगोदर 13-14 रिकव्हरी येत होती, 12-13 द्यायची. आता 10 येऊ आले. नेमकं काय कळलं नाही कारखान्याचं काही. म्हणजे हे आता ऊस उत्पादन परवडणं झाले का? परवडणं गेलं शेतकऱ्याला. आणि त्यांनी ऊस तर याचा विषय म्हणजे विषय असा ऊसाचा आहे, 12 महिन्यात ऊस जायचा. मला ते 16 महिन्यात ऊस निघाले. हां, म्हणजे काही गावात लोक तक्रार करत होते की 3 वर्षात आमचा 3 वर्षाला 2दा ऊस. राईट, 3 वर्षाला 2दा ऊस जाते. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, 1 वर्षाचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं. 1 वर्षाचं नुकसान कंप्लीट आहे. ठीक आहे. तर या परिसरात ही तक्रार आता कॉमन झालेली आहे. आपण बघूया दादा इथं समोर आहे. काय नाव आहे तुमचं? तुकाराम मोरे. काय करता तुम्ही? शेतीच करता. काय आहे सध्या शेतामध्ये? ऊसच आहे. कुठल्या कारखान्याला जातो? विकास कारखान्याला जातो. बरं. मग आता ऊसाच्या संदर्भात तर ठीक आहे, पण विकास कामाच्या संदर्भामध्ये तुम्ही आणखी काय सांगू शकता? कुठल्या गोष्टी झाल्यात किंवा नाही झाल्यात? काय परिसरातले प्रश्न आहेत? विकास कामासाठी 2019ला नोटाच्या विरोधात जे निवडून आलेले आमदार होते काँग्रेसचे धीरज देशमुख, ते 4 वर्षे 11 महिने मतदारसंघात येतच नाहीत. बरं. 1 महिना असलं येऊन इथून प्रचार करायचा, कारखान्याचा दम द्यायचा. तू जर विरोधात गेलास तर तुझं ऊस येणार नाही. आणि हे स्वतः माझ्या वैयक्तिक माझ्याबद्दल घडले. असं आहे का? मी 100 किलोमीटर ऊस नेऊन घातला दुसरीकडला. कुठलं घातलं तुम्ही ऊस? मी शेतातला जयंत कारखान्याला घातलं. बरं. हे तुमच्यासोबत घडलं? सोलापूरला. हां. बरं. म्हणजे आता मग मला सांगा, आता हे न्यूज चालू आहे, उद्या परत तुमच्याकडे आले काही लोक असं म्हणायला लागले तर काय करणार मग? आता काय करणार? बक्कल पर्याय झालेत, कुठे कारखाने झालेत. थोडंच रमेश आपण कारखाना चालू केला कुठं
मी गेल्या वर्षीचं माझं तुम्हाला स्लिप दाखवतो. मी दिलीप दादा नाडे यांना ऊस घातला. शेने ऊस नेलंच नाही माझं. बरं. या अशा पद्धतीचं राजकारण या मतदारसंघात होतंय. हे आतापर्यंत आपण फक्त ऐकलेलं होतं. आता मात्र हे प्रत्यक्षात शेतकरी आपल्याला सांगतात की जर तुम्ही आमच्या विरोधात जाल तर आम्ही तुम्हाला ऊसाच्या संदर्भात अडचण आणू किंवा तुमचं काम करणार नाहीत. हे प्रकार इथं आपल्याला दिसून येते. काय नाव आहे दादा आपलं? बंकट शाहजीरावमुळे. बरं, मग आता काय सांगाल गावातल्या विकासासंदर्भात काय सांगाल तुम्ही? म्हणजे काय इथं आणखी विकासाचे प्रश्न बाकी आहेत? विकासाचे काय तर रमेश आप्पांना बराच काही विकास केला, बराच काही निधी दिला. आणि जे आतापर्यंत काही 5-50 वर्षानं जे आहेत सत्तेवर त्यांनी कधी येत नाहीत. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 वर्षे म्हणजे 1 महिना अगोदर इलेक्शनच्या आधी येणार. त्याच्या अगोदर काहीही नाही, कुणाची सामान्य माणसाची समस्या घेत नाहीत, कुठे येऊन बोलत नाहीत, काहीच करत नाहीत. काही नाही. आता हे तुमच्या गावाला येणारा रस्ता बराचसा खराब झालाय. त्या संदर्भात काही निवेदन किंवा काही पाठपुरावा झालाय का ग्रामपंचायत? ते ग्रामपंचायत करते ना, ग्रामपंचायत करते. ठीक आहे. तर या ठिकाणी आणखी दुसरे काही नागरिक आहे. दादा इथं समोर या लाईटमध्ये. काय नाव आहे आपलं? माझं नाव साहेबराव ज्ञानोबा मुळे. बरं, काय करता तुम्ही? मी एक सर्वसामान्य शेतकरी आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. बरं, का बरं भारतीय जनता पार्टीसोबत? कारण हे मांजरा पट्टा जो आहे तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काँग्रेससोबत राहिलेला आहे आत्तापर्यंत. तुम्ही कसं काय भारतीय जनता पार्टीसोबत? साहेब, मी 2017 जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक उमेदवार होतो इकुरका जिल्हा परिषदचा. आणि सरळ म्हणलं तर धीरज देशमुखशी माझी टक्कर होती. मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि ज्यावेळेस मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषदला उभा केलं त्यावेळेस इकुरका मतदारसंघातील जनतेनं मला भरघोस मतानं मतदान केलं. कारण की लोकांच्या मनातली भीती, एक माझा शेतकरी मुलगा पुढं जावा ही होती. आणि ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा वापर करून माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराचा पराजय केला त्यांनी. आणि दुसरी गोष्ट सांगायचं जर झालं, ज्या वेळेस इलेक्शन लागतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, बाजार समिती असेल किंवा आमदारकी असेल, विधानसभा असेल, त्यावेळेस त्यांनी दुसरा कोणाचाही वापर न करता कारखान्याचे कर्मचारी असतील काय प्रत्येक गावात किमान 10 ते 15 कर्मचारी आज रोजी फिरालेले आहेत. जर त्यांना जॉब विचारण्याचं काम केलं त्यांनी म्हणतात आम्ही रजेवर आहेत. पण 2019चा इतिहास बघितला तर 2017चा बघितला तर कर्मचारी रजेवर असतात, पण त्या रजेची पगार त्यांना दिली जाते. आणि त्यांचा वापर सहकार कारखान्याच्या माध्यमातून ही विधानसभेसाठी, जिल्हा परिषदेसाठी ही काँग्रेसवाले करतात. म्हणजे वैयक्तिक कामासाठी करतात. हां, ही माझा स्पष्ट आरोप आहे. आता काय सध्या वातावरण आहे या परिसरामध्ये? आजचं वातावरण जर बघायला गेलं, सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस, कारण ज्याच्या गरजा पूर्ण केल्यात त्या माणसाचं मत आहे फक्त भारतीय जनता पार्टी. आणि भारतीय जनता पार्टीच्या पलीकडे जाऊन सुद्धा रमेश आप्पा कराड. कारण का ही नाव का कोरलं गेलं आहे? ही नाव कोरलं गेलं फक्त सर्वसामान्य गोरगरीब, दीनदलित, शेतमजूर, शेतकरी यांच्या प्रत्येक अडचणीला रमेश आप्पांनी तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, गाव लेवलचं राजकारण असेल, त्या राजकारणामध्ये प्रत्येकाला मदत केलेली आहे. साहेब, सांगायचं जर गेलं तर 2022 ज्यावेळेस ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं त्यावेळेस पण आपण जातीनं लक्ष घालून भारतीय जनता पार्टीचं आमच्या भागात पाकिस्तानमध्ये झेंडा लावल्यासारखं आमचं गाव बाउंड्रीवर आहे. काय काँग्रेसचा दबाव आहे भरपूर, पण त्या दबावाला झुगारून भारतीय जनता पार्टीचं बॅनर लावून ग्रामपंचायत लढली पहिली वेळेस. आणि पहिली वेळेस लढली असताना 10चे 10 उमेदवार विजयी झाले. हां, ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीची ग्रामपंचायत झाली. आणि जो विकास असतोय, विकासाचं मूळ मंत्र काय असतंय ही लोकांना आज समजले ग्रामपंचायतच्या माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रमेश आप्पाचा गावाच्या हात असल्यामुळे, रमेश आप्पाच्या डोक्यावर हात आहे आमच्या अंकोली गावाच्या,
अंकोली गाव म्हणजे रमेश आप्पाचं लाडकं गाव, म्हणून रमेश आप्पाच्या माध्यमातून 2,67,00,000 रुपये गावच्या विकासासाठी निधी आला आहे. आता ही कोटीचे आकडे जर ऐकायचे असले तर काँग्रेस पक्षाकडून कुणालाच ऐकाय भेटणार नाहीत, कारण की ती आमदार 4 वर्षे 11 महिने कधीच ग्रामीणमध्ये फिरकत नाहीत. हे जे तुम्ही आकडेवारी सांगताय कुठं खर्च झालाय म्हणजे 2 कोटीचं जे तुम्ही सांगताय काय विकास कामात खर्च झाला पैसे? आता आमच्या गावात जर विकास काम म्हणलं 4 मंदिरं झाले, समाज मंदिर झालं, परत गावातले रोड, नाली, पाणी, जलजीवनचं विकास काम, जलजीवनचं काय केंद्राचं आहे, पण रमेश आप्पाच्या माध्यमातून जे पैसे आले ते एवढे आले. पुन्हा गायगोटे असतील, विहिरी असतील, परत वैयक्तिक लाभ असेल, काय घरकुल असतील, आप्पांनी प्रत्येक वेळेस आम्हाला सहकार्य केलं गावाला. आणि माझ्या गावाला म्हणून नाही, जर लातूर ग्रामीणमध्ये कुण्याही गावाला गेलो तर फक्त रमेश आप्पा. मला सांगा, मग आमदार धीरज देशमुख जे होते त्यांनी पण काहीतरी विकास कामाचा निधी दिलाच असेल ना, असं कसं होईल मला सांगा? साहेब धीरज देशमुख म्हणून आहेत, नावाचे आमदार आहेत, फक्त नावाचे. नाही तुम्ही बीजेपीचे आहेत म्हणून म्हणताय का खरंच? नाही, मी बीजेपीचा आहे, मी बीजेपीचंच वाजवणार. जर सर्वसामान्यातल्या लोकांना कोणालाही जाऊन विचारलो धीरज देशमुखचं काय काम आहे, सब काम म्हणजे नामदेव पायरे आहेत आम्हाला. जर काँग्रेसच्या लोकांना कोणाला जायचं असलं, सर्वसामान्य लोकांना नामदेव पायरी म्हणून असते. पंढरीचं दर्शन घेण्यासाठी जशी नामदेव पायरी असते तशा गावोगाव नामदेव पायरी आहेत. ती नामदेव पायरी ओलांडायची, पुन्हा त्याच्यावरची ओलांडायची, पुन्हा त्याच्यावरची ओलांडायची. जर त्यांना योग्य वाटला ही माणूस आपल्या म्हणजे लायकीचा आहे तर त्या माणसाला जवळ घेऊन काहीतरी विचारलं जाते. पण ती सुद्धा माणूस समोर जात नाही. जे कार्यकर्ता आहे तोच कार्यकर्ता साहेबाला बोलतो आणि बाहेर येऊन सांगतोय व तुझं काम झालं. काय जनसंपर्क खूप जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सर्व लातूर ग्रामीणच्या जनतेला आणि सर्व मतदारांना एकच विनंती करतो, आपणाला सर्वसामान्यातला सर्वसामान्य नेता पाहिजे का बंद काच करून जाणारा नेता पाहिजे, ज्याची की भेटच होत नाही असा नेता पाहिजे. तर आज लोकांचं, सर्वसामान्य लोकांचं, शेतकरी, शेतमजूर, दीन दलित, गोर गरीब सर्वांचं मत एकच आहे की आम्हाला आमच्या मनातला नेता आणि आम्हाला भेटणारा संपर्कातला नेता पाहिजे. ही आम्हाला नेता आजच्या 2024च्या निवडणुकीमध्ये विधानसभेत जो आपले प्रश्न मांडेल गोरगरिबाचे, जो गोरगरिबाशी संबंधित असेल असाच आम्हाला नेता म्हणजे माननीय रमेश आप्पा काशीनाथराव कराड असं एक व्यक्तिमत्व निवडायचं आहे, ज्याने की लातूर ग्रामीणची नाळ जोडलेली आहे. आणि जर आप्पाला उपमा द्यायची झाली तर लातूर ग्रामीणचे विकास पुरुष, लातूर ग्रामीणचे आधारवड हे आम्ही त्यांना उपमा देऊ शकतो. हां, कोविड काळामध्ये काय काम कसं झालं? साहेब कोविड काळामध्ये जर विचार केला, जी आज मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर बोलत आहे, एकमेव म्हणजे रमेश आप्पा कराड साहेबांमुळं मी आज या म्हणजे उभारलेला दिसतोय. कारण की कोविड काळामध्ये आप्पांनी किमान नाही म्हणलं तर 2 महिने 22 दिवस लातूर जनतेच्या, ग्रामीण जनतेला असेल, लातूरमधल्या शहरमधले झोपडपट्टी असेल, पुन्हा वसतिगृहातली मुलं असतील, त्यांना सकाळी 5,000 डबे, संध्याकाळी 5,000 डबे ह्याची जेवणाची व्यवस्था आपण कोविड काळात केली होती. आणि त्यांच्याच विरोध जर सांगायचं गेलं, जे लातूर ग्रामीणचे आमदार होते, लातूर शहरचे आमदार होते, त्यांचा लातूरमध्ये पत्ताही नव्हता. लोकांना वॅक्सिन काय भेटली, नाही भेटली, लोक किती मेले, काय गरज आहे लोकांची, याबद्दल त्यांनी कसलीही चिंता न करता एकमेव रमेश आप्पा कराड साहेबांनी 2 महिने 22 दिवस, मी त्याचा साक्षीदार आहे. कारण मी कोविडचा एक म्हणजे रुग्ण होतो. मी जवळपास 1.5 महिना MITला ॲडमिट होतो. आप्पाला कुण्याही टायमाला रात्री बेरात्री 2 वाजो 3 वाजो आप्पाला फोन केल्याच्यानंतर आप्पांनी वॅक्सिन आणून दिलेली आहे. त्यामुळे अनेक रुग्ण तिथं जिवंत राहिले. आणि त्याचेच उपकार म्हणून, त्याची परतफेड म्हणून आज आम्ही आप्पाला मतदान स्वरूपी आशीर्वाद किंवा मतदान स्वरूपी मदत आम्ही करणार आहोत. अंकोली गावामध्ये आहे मी सध्या आणि या परिसरातील नागरिकांसोबत गप्पा मारतोय. काय नाव आहे सर आपलं? महादेव रावसाहेब मुळे. काय करता तुम्ही?
शेती करतो. शेती करता. बरं, काय सांगाल आता सध्या या परिसरामध्ये कोणाचं वातावरण आहे? भाजप आणि सध्या काँग्रेस अशी मुख्य लढतीत आपल्याला पाहायला मिळते. काय वातावरण आहे सध्या परिसरात? लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख 2 पक्षामध्ये निवडणूक चालू आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे धीरज देशमुख आहेत आणि भाजपचे रमेश आप्पा कराड आहेत. बरोबर. यामध्ये लातूर तालुक्यामध्ये कारखाने असतील, रस्ते असतील, शिक्षण संस्था असतील, यांचा विकास आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी केलेला आहे आणि त्यांचाच वारसा समर्थपणे अमित भैया आणि धीरज भैया चालवत आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनासुद्धा गावामध्ये दिलेल्या आहेत त्यांनी आणि 1,86,00,000 रुपयाचा निधी अंकोलीला त्यांच्या आमदार निधीतून आलेला आहे. त्याचं बॅनरसुद्धा इथं लावलेलं होतं आणि गावातले सगळे रस्ते ह्यांची योजनासुद्धा त्यांनी अंकोलीसाठी खास दिलेली आहे. तुम्ही जी योजनाचा आकडेवारी सांगितली त्याच्या माध्यमातून कोणती कोणती कामं झालीत नेमकी? हे रस्त्याचे कामं झालेत. हा रस्ता झालेला आहे. गावात हे वडर समाजाचं सांस्कृतिक सभागृह झालेलं आहे. असे एकूण आमच्या गावाला 1,86,00,000 रुपयाचा निधी आदरणीय धीरज देशमुख साहेबांनी दिलेला आहे. दुसरा प्रश्न महत्त्वाचा असा आहे की या हां मी घेतो तुमचं पण घेतो. हां बरं नावं सांगितलं 2. हां हां बरं वडा समाजामध्ये बांधलं ती धीरज देशमुखने बांधलेलं नाही. ती वैयक्तिक आमदार फंडातून बिशेनानाने दिलेलं आहे. बरं काय आणि जी रस्ता गावात गेलेला आहे ती सुद्धा बिशेनानाने दिलेलं आहे. त्याचं रिन्युअल करून आत्ता काम केलं त्याचं. अच्छा. आणि जी पहिला 8 लाखाचा रस्ता झाला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून 15व्या वित्त आयोगातून म्हणजे 15व्या ह्याच्यातून केलेला आहे. धीरज देशमुखचं यांनी छाती ठोकून काम सांगावं ते आपण मान्य करावं. बरं काय सत्य आहे नाही दिलेले आहे. मग इथं जेव्हा लावला होता बोर्ड तेव्हाच त्यांनी आक्षेप घ्यायचा ना. त्या धीरज भैयाची इथं सभा झाली विचारायचं त्यांना तुमच्या निधीतून काम झालं नाही तर इथं लावलंय कसं पाठी विचारायचं ना. क्या आम्हाला सुद्धा मान्य आहे की रमेश आप्पांनी सुद्धा इथं 25 लाख रुपयाचा निधी दिला आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. त्यांनी तर आकडेवारी मोठी सांगितली 1 कोटीच्या वरीचा. मी सांगितले ना 1,86,00,000 रुपयाचा निधी आमदार निधीतून धीरज देशमुख साहेबांनी दिलेला आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न ठीक आहे आता हे आपण भाग पडताळणीचा भाग आहे बघावं लागेल की नेमकं कशाच्या माध्यमातून निधी आला आणि कशावर खर्च झालाय. दुसरा प्रश्न आमदारांचा जनसंपर्क नाही असा आरोप मगाशी सगळेजण करत होते. काय सांगा? प्रत्येक 6 महिन्याला इथं सभा आहे आणि घरात नाही इथं चौकाने सभा आहे. चौकाने घरात नाही आणि सभेला सुद्धा बहुसंख्य लोक आहेत. हा आहेत सभा आहेत साहेब. मी सांगण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना विचारा जर 4 वर्ष 11 महिने धीरज देशमुख गावात आले असले कुण्या बी कारणानं तर मी त्याचा गुन्हेगार. ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही. चला सर्वसामान्य लोकांना दुसरा बरं पुढचा प्रश्न असा आहे की सध्या ऊसाच्या संदर्भात पण इथं पुढे या समोर 1 मिनिट फाउंडर सभासद आहो आम्ही. फाउंडर सभासद. बरं पिठासारखी साखर द्यायलेत. पिठासारखी जोपर्यंत आता दिपाळीला नेमकं त्याला बाकूर करायची त्याला फिसायची काहीच गरज नाही. नेमकं पीठ आहे आणायचं आणि सरळ आणून घालायचं काम आहे. साखर सध्या आम्हाला चांगली नाही एवढं पिळवणूक करायला. बरं ठीक आहे. तर ठीक आहे यांचं असं म्हणणं आहे. बरं शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की ऊसाच्या भावाच्या संदर्भात पण लोक नाराज दिसत आहेत सध्या त्याच्यावर काय सांगाल तुम्ही? दुसऱ्या कारखान्याची तुलना करा आपल्या शेजारच्या. ही ज्या पक्षाचे आमदार आहेत किंवा ज्या पक्षा कोणी उभारलेत ना त्यांच्या पक्षाच्या नेत्याचे कारखाने कसे चाललेत. त्यांनी पार बुडविलं शेतकऱ्याला. ऊसाचे बिलं दिले नाहीत. कामगार देशोधडीला लागले पनगेश्वरचे वैद्यनाथचे. त्याच्यापेक्षा तर आमचे चांगले आहेत ना कारखाने. 52 लाख टन गाळप केलं यावर्षी. 52 लाख टन मांजरा परिवारानं. आणि जे आरोप होते ना की जे लोक म्हणतात की आमचा 2 वर्षाला 1.5 वर्षाला ऊस जाते इथंच उभारलेले माणसं आहेत. जूनचा सुद्धा ऊस मांजरा परिवाराने नेलेला आहे. कुणाचाच ऊस कधीच राहिलेला नाही. माझा 2 वर्ष राहिलाय. गोष्ट मी तर 2 वर्ष राहिलाय. 8 साल्या 2 वर्ष राहिलाय. 2 वर्ष 2 वेळेस राहिलाय. गोष्ट आहे चुकीची नाही सत्य गोष्ट. 1 मिनिट त्या जनतेच्या समोर सांगतो मी. महादेवानं महादेवाचाच ऊस कुठं घातला हे सांगायचं. महादेवानं महादेवाचाच ऊस कुठं घातला
कुठे घातलं माझ्यावानं सांगायचं. अडचणीच्या काळात 10 वर्षापूर्वी घातलं की दुसरीकडे अडचण आली का अडचण आली कारखाने कमी होते का अडचण आली. मांजरा परिवार म्हणून तुम्ही शेतकरी म्हणून शानमध्ये सांगता बुवा मांजरा परिवार आमचं समजा ऊस घेऊन जात आहे, जूनचा ऊस नेते म्हणून सांगता, तुमचा ऊस कुठं घातला सांगा. ठीक आहे, तर ही परिस्थिती आहे. आणखी तुम्हाला काय बोलायचं मग का? त्यांच्या नेत्यांनी कारखाना काढावा ना. 10-15 वर्ष झालं जागा घ्यायलेत, बोर घ्यायलेत, कारखाना चालू आहे ना यांचा. या काहीतरी कारखान्याचं उद्घाटन करून ह्यांच्यामध्ये काहीतरी त्या बी शेतकऱ्याची काहीतरी सोय करावी ना. आता समजा त्यांच्या नेत्याने कारखाना काढला तर तुमचा ऊस जाईल का त्यांच्या आम्ही बी देऊ की न द्यायला काय झालं त्याला. ज्यानं भाव जास्त देईल त्याला द्यायची परवानगी आहे. लातूर ग्रामीणमध्ये शेतकऱ्याची पिळवणूक होत असल्यामुळे लातूर ग्रामीणच्या लोकांसाठी रमेश कराड साहेबांनी दिंडेगाव येथे आपली छोटीशी म्हणजे 1,500 कॅपॅसिटीची फॅक्टरी काढलेली आहे. आणि त्यांनी ऊस आणत असताना फक्त लातूर ग्रामीणच्या लोकांचा ऊस आणणार. पहिल्या सुरू ज्यावेळेस मांजरा असेल, विकास असेल, रेना असेल, 20 असेल, आम्ही बाहेरला ऊस कुणाचाच आणणार नाही. गेटकिनचा ऊस कुणाचाही आणणार नाही ही आम्ही आपण सांगितलेलं आहे. शेतकऱ्याच्या अडचणीला का धावून आले, कारण की ही पिळवणूक होईल म्हणून, ह्यांचा ऊस दुसऱ्या कारखान्याला घालावा लागला म्हणून. आमच्या लातूर ग्रामीणमधल्या लोकांची शेतकऱ्याची अडचण सोडवण्यासाठी आज त्या कारखान्याचं रोलरचं पूजन आहे आणि 15 ते 20 डिसेंबरला कारखाना सुरळीत गाळप होईल. त्यामुळं शेतकऱ्याची अडचण पूर्ण सुटली जाईल. ठीक आहे, चिंता करू नये कुणी. बघूया, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि ते आपापलं मत इथं मांडत आहेत आणि ही पाहणारी जनता आहे. मग दोघांना पण मी सांगतो की ही पाहणारी जनता आहे. जनता आता ठरवेल काय सत्य आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे ना. आणि दुसरी गोष्ट आता महादेवानी सांगितले बॅनर वाचल्यावर ह्यांनाच लाज वाटली. का वाटली, कारण की बाहेरचे काम होते आणि आम्ही ग्रामपंचायती एकही काम सांगा नाही बरं का. 2,67,00,000 मध्ये एक बी काम सांगा नाही. ह्यांनी 1 कोटी कितीला असा आकडा सांगितलो, 86 लाख रुपये. तावरचा तळ्याचा आणि अंकुलीचा काय संबंध आहे. गेट बसविले त्याचा आमचा काही संबंध नाही. ग्रामपंचायतीची कामं त्याच्यात घातली. बिरबळ मंदिराची भिंत असेल, स्मशानभूमीची भिंत असेल, ती ग्रामपंचायतीची कामं आहेत. रस्ता केलेला ग्रामपंचायतचा असेल. मी जनतेसमोर बोलतोय आणि जी बोलतोय ती खरं बोलतोय. ह्यांनी सांगावं. धीरज देशमुखच्या नावचा फंड 5 वर्षात 1 वेळेस झाला आहे आणि त्यांच्या नावाचं बॅनर चुकीचं लावलं गेलं. चुकीचं, बरोबर आहे का माझ्या? नाही चुकीचं नाही, चुकीचं नाही. असं ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांनी विचारायचं ना. लातूर ग्रामीणमध्ये ही लढत अतिशय रंगतदार होणार आहे, कारण दोन्ही प्रबळ दावेदार, प्रबळ उमेदवार आहेत आणि 2019 पेक्षा आता 2024मध्ये 2019ला तर तुम्हाला माहिती आहे की फक्त विरोधामध्ये कोण असं पॉवरफुल व्यक्ती नव्हते, परंतु आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत या लातूरमध्ये होत आहे, या लातूर ग्रामीणमध्ये होत आहे. आणि हे ग्रामीणचे सगळे शेतकरी आता आपापल्या नेत्याचं समर्थन इथं करतायत. पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय कोणत्या दिशेनं हा प्रचार जातो आणि ही निवडणूक जाते. ग्रामपंचायत कार्यालय अंकोली या कार्यालयाच्या समोर मी आता आहे. गावातला हा मुख्य परिसर आहे, चौक आहे. या परिसरामध्ये तुम्ही माझ्या इथं बाजूला पण पाहताय गावातलं जे वातावरण असते की सिनियर मंडळी म्हणजे ज्येष्ठ नागरिक इथं निवांत झाडाखाली बसलेले आहेत. आपण इथं त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि समजून घेणार आहोत की सध्या काय वातावरण आहे. काय नाव आहे दादा आपलं? माणिक कृष्णात मुळे. बरं, काय करता आता? निवांतच का? निवांत. बरं. आता मग मला एक सांगा, मागच्या बऱ्याच वर्षामध्ये आमदारकीच्या निवडणुका तुम्ही लय बघितल्या असतील, आहे का नाही? मग काय वातावरण आता सध्या या ग्रामीणमधलं काय म्हणता? कोण येईल निवडून यावेळेस? आपा येतील. आपा येतील का? का बरं आपा येतील वाटतंय? काम केलं आहे त्यांनी. बर. आधी सगळे काँग्रेसचे राहिलेले आहेत आमदार, आता कसं काय आपा येतील? आधी काँग्रेसचे होते सगळेजण, आता येतील का मग आपा यावेळेस? येतील ना. बर, ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्यासोबत आणखी आहेत आजोबा. काय नाव आहे आपलं? त्यांना घेऊ. तुमचं नाव सांगा की मला. शिवाजी मोरे. बरं, काय सध्या निवांतच? निवांत काय बसायला येत नाही काय. बरं. आधी काय शेती करायचो का? बरं, आता कोण शेती मुलं करतात? होय. काय करते? फक्त शेतीच का, दुसरं काय नोकरी वगैरे? नाही, नोकरी. बरं. मग आता काय म्हणताय, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून लिहितं लातूरमध्ये आता? मला आपाचे तेल वाटतं. आप्पाचे तेल वाटतं? एक अंदाज बरं का. बरं, कधी भेटलो का आपल्याला? नाही भेटलं. आलते की इथं? आलते का? बरं. मग दुसरे आमदार आहेत, कोण आहेत माहिती का? इथले आमदार होते
माहित नाही आपल्याला. काँग्रेसचे आमदार नाहीत माहिती? नाही. भेट नाही झाली त्यांची कधी? नाही नाही. ठीक आहे, चालतं, काय हरकत नाही. ओके, तर इथं आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय नाव आहे सर आपलं? गोपीनाथ प्रभाकर मुळे. बरं, तर काय सांगाल मुळे साहेब, आता काय वातावरण आहे या परिसरातलं? वातावरण BJP. BJP आहे का? बरं BJP आहे वाटतं. कामं भरपूर झाली आहेत. बरं. 50 योजना आहेत सगळ्या चालू आहेत आणि बोलल ती केलेल्या आहे पूर्ण. त्याच्यामुळे BJP शिवाय दुसरा चान्स नाही, दुसरा पर्याय नाही. बरं, मग आता महागाई वाढली तर अशी तक्रार आहे ना, त्याच्यानंतर सोयाबीनला भाव नाही ही पण तक्रार केली जाते, मग तरी पण BJP. सोयाबीन जागतिक लेवलचा भाव आहे, त्याच्यामध्ये जागतिक लेवल आहे. त्याच्यामुळं आता हे शेतकरी एवढा हुशार झालाय का? हे कळले नाहीत का? म्हणजे नाही तसं म्हणजे चालू आहे, हळूहळू प्रचार बी चालू आहे आणि सांगायला की जागतिक लेवलचं, त्याच्यामुळं काही सोयाबीन हाय नाही म्हणता येत नाही. उसाला तर कुठं भाव आहे? उसाला काय 1200 किलो नेते तर 1 टन धरतात. तिथे बी घाटात आहे, तिथं कोणी बोलत नाही. कामं भरपूर झालेत, जवळपास 2-2.5 कोटीचे कामं झालेत यावर्षी आमच्या गावात. आणि दर 5-6 महिन्याला आप्पाचा राऊंड असते. अडचणी समजून घ्यायचे. ते आमदार भेटत नाहीत 5-5 वर्ष. भेटायला गेले ते भेटत नाहीत, पुढाऱ्याला भेटत नाही. आपलं तर चिलरचं जाऊ द्या. तुमचं गाव काय लय लांब नाही लातूरपासून? 10-15 किलोमीटर. मग तरी बी आमदार येत नाही तिकडं? यायची सोडा, पुढाऱ्याला भेटत नाहीत लवकर. बरं, आपणाला काय? कधी झाली का भेट तुमची? गेल्या 5 वर्षात. बरं, तेव्हा झाली. आता अशात आले असतील कधी आता इकडं? अशी तर नाही झाली. आता प्रचाराला वगैरे आता येतील की? येतील का आता? बरं, ठीक आहे, चालतंय. तर त्यांचं म्हणणं आहे की इथं सध्या भारतीय जनता पार्टीचेच सगळं वातावरण आहे. काय नाव आहे दादा आपलं? लालासाहेब रामचंद्र पाटील. बरं, पाटील साहेब, आता काय म्हणता, कसं आहे नेमकं वातावरण, किंवा मग कोणते मुद्दे आहेत आता गावातले महत्त्वाचे? आता मुद्दे एकच आहेत. आमदार पहिले राजे होते का, वेस बदलून जनतेचे दुःख ओळखीत होते, तसा आमदार पाहिजे आपल्या ह्याला लेवलला. बरं बरं. गाडीत बसायचं, अगर कार्यकर्त्यांनी जी सांगेल ते ऐकायचं, ते आमदार नको आहेत. बरं, मग कुण्या का पक्षाचे असणार, जनतेचा संपर्क, जनतेचं दुःख काही आमदारांनी येऊन चौकशी केली तेच समाधान असते. बरं, म्हणजे कोण्या पक्षाचा असणार पण जनतेचे संपर्क असा, जनतेचा संपर्क राहावा. मग काय धीरज देशमुखांचा संपर्क नाही का? नाही. ते जाती 4-2 कार्यकर्ते पाया पडते, त्यांचे साधून घेते, बाकी गावाला वाळ टाकते. आता 2-3दा लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचेच माणसं निवडून आलेले आहेत. आता येतील का BJPचे निवडून येतील? काय सांगू, आता जनतेचं मत आहे, कुणाच्या मनातलं कुणाला ओळखायला. आता आम्ही येतो म्हणतो, दुसरं येत नाही म्हणतो, ज्याच त्याचं मन आहे ती. आमदार कसा राहावा, जनतेचे दुःख जाणून घेणारा राहावा. कुठं तर 4 कार्यकर्ते असते, ते तिकडंच गा पाहते, तिकडंच काय करते त्याची जाण बी नाही बाकी जनते. अगर त्याच्या विरोधात आम्ही ग्रामपंचायत लेवलला असलो, त्याचे कामच होऊ देत नाही, कसलेच काम होत नाहीत. बरं बरं बरं. मग आता कोणाला निवडावं, कसं निवडावं, आता हिच्याच त्याचा विचार आहे की. बरोबर आहे. बरोबर. आमदार राहावा, प्रत्येक जनतेचं दुःख कमीत कमी 6 महिन्याला तर येऊन कुठं तर सहभागी होई, दुःख आहे, कुठं अडचणी आहेत ही बघावं. तुम्ही कधी गेलो नाहीत का आमदारांकडे? आम्ही शेतनगर. बरं. कुठं जात नाही, कुणाच्या हात जोडीत नाही ना, कुणाला नमस्कार करीन. काय शेतामध्ये सध्या? हरभरा, तूर, आता पेराला सोयाबीन काढली आहेत. बरं बरं. परवडते का हे काम? आता कसं आहे? नाही परवडलं तर शेतकऱ्याचं दुःख कोण जाणणार आहे? शेतकऱ्यानं सहन करावं. ते नाव तर शेतकरीच असतं, शेतकऱ्यासाठी ही योजना. कुठं असतात कुणाला माहिती आहे? ऊस वगैरे आहे का नाही शेतात? नाही का? किती आहे शेत? शेत आहे 19 एकर. 19 एकर आहे. ऊस नाही? मग ऊस का नाही? ही परिसर सगळा ऊसाचा आहे. पाणी साथ नाही, पाण्याचं थोडं हे आहे का? बघितलं करून. यावर्षी बरा पाऊस झालाय का? कसं आहे? काही नाही, किती आता कसं आहे, हातावर बोर आणि हिर झाली, लगेच आटत येळवशीपर्यंत. किती पाऊस काळ होऊ द्या, काही होऊ द्या. बरं. ठीक आहे. मग आता तुमचं म्हणणं आहे की या ठिकाणी यावेळेस बदल होईल का? काही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही असं म्हणणं आहे. दादा हुशार आहेत एकदम, आणि त्यांचं म्हणणं आहे की काही सांगता येत नाही. पण त्यांनी ही पण गोष्ट सांगितली की आमदार हा जनतेच्या संपर्कामधला असला पाहिजे, सुखदुःख समजून घेणारा असला पाहिजे. आपल्यासोबत आणखी काही युवा वर्ग आहेत. काय नाव आहे सर तुमचं? आकाश मुळे. काय करता तुम्ही? मी केटरिंगचं करतोय लातूरमध्ये, म्हणजे मंगल कार्यालयाचं पूर्ण इव्हेंटच करतोय. बरं, इव्हेंटचं काम करता तुम्ही. बरं, तर मग आता तरुणांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर काय सध्या परिस्थिती आहे? लातूरमधले बरेचसे तरुण लातूर ग्रामीणमधले पुण्या मुंबईला जातात, या संदर्भात काय वाटतंय तुम्हाला? का ना बेरोजगार आहेत पूर्ण तरुण. बरं.
बेरोजगार आहेत. बरं, मग काय काय व्हायला पाहिजे त्यांसाठी? काय कुठेतरी रोजगार भेटायला पाहिजे त्यांच्यासाठी. हां, तुमचं काय झालं शिक्षण? माझं शिक्षण एक 3rd इयर कम्प्लीट आहे, BA 3rd इयर कम्प्लीट आहे तुमचं. आता व्यवसाय कसा चालतो तुमचा? स्वतंत्र करता का तुम्ही कोणासोबत? नाही, माझं स्वतंत्र आहे व्यवसाय. बरं, केटरिंगचा व्यवसाय? मुळे केटर्स या नावानं आहे. बरं, म्हणजे हे केटरिंगचं सगळं प्रोव्हाइड करता का बनवता पण सगळं जेवण? नाही, सगळं बनवतं, प्लेटवरच घेतो. इव्हेंट म्हणलं इव्हेंट, मुलं केटर्स म्हणलं केटर्स, पूर्ण इव्हेंटच म्हणा की थोडक्यात इव्हेंटचं समजा. मग आता मला सांगा की सध्या तरुणांमध्ये काय वातावरण आहे ह्या राजकारणाला धरून किंवा ह्या निवडणुकांना धरून? कसं आता तरुणाला मुळात बेरोजगार आहेत तरुण सगळे मुळात. त्याच्याबद्दल काय असं, आता माझ्यापाशी 200-300 मुलं आहेत. बरं, आता सध्या मी काँग्रेस पक्षाचेच कामं करतोय आता सध्या. बरं, मिटिंगचे म्हणा, ह्याचे म्हणा, त्याच्यामुळं मला सध्या आता रोजगार चालू आहे. म्हणजे माझं असं हे नाही, परमनंट नाही किंवा मी नोकरदार नाही. टेम्पलवरच आहे माझं. काय वातावरण आहे मग? कोणी येईल निवडून वाटते? काय आता सध्या तर धीरज देशमुख असं वाटतंय मला. धीरज देशमुख म्हणजे 2019ला 1,19,000 असं काय तर मला कन्फर्म आकडा माहिती नाही. एवढी लीड होती अशी काय तर, पण ती तेव्हा उमेदवार असा नव्हता. मग आता मला सांगा की आता मागच्या 3 टर्ममध्ये इथं काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे, म्हणजे आमदार इथले काँग्रेसचे राहिलेले आहेत. आणि या एवढ्या वर्षामध्ये मग तरुणांसाठी काँग्रेसने काही केलं असं वाटतं? केलं ना. आपल्या गावातले भरपूर मुलं आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये, मांजरा कारखान्यावर आहेत, विकास कारखान्यावर आहेत. एक कमीत कमी 20-25 तरुण आहेत, तेवढं मला कन्फर्म आकडा माहिती नाही. आहेत त्यांच्याबद्दल माझे 100-200 मुलं आहेत, त्यांचे केटरिंगचे कामं करतात. म्हणजे परमनंट काम नाही माझं, असंच टेम्पलवर सभा असेल, सभा इकडं तिकडं. हां, बरं. मग तुम्ही पहिल्यापासून काँग्रेस तुम्हाला हे होते का आता सभा वगैरे? मला मतदान नव्हतं तेव्हापासून मी काँग्रेस पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. आता जनसंपर्क आमदारांचा जनसंपर्क कमी आहे असं म्हणतात. तसं काही बी नाही. काम असेल तर आपले काम जाऊन करू शकतात किंवा त्यांचं काय असेल तर येऊन करू शकतात, गाव पातळीवर म्हणा कुठं पण. मग आता काय वातावरण तुम्हाला वाटतं? काँग्रेस आहे, पण तुम्ही जे मग म्हणताय की 19मध्ये प्रबळ उमेदवार दुसरे नव्हते समोर, चांगले लढत चांगली अशी नव्हती. आता काय होईल काय म्हणलं? आता रमेश आप्पा कराड इथं आहेत आणि नोटा त्यांच्या समर्थनात नोटाला भरपूर मतदान लातूर ग्रामीणमध्ये झालं, रेकॉर्ड ब्रेक. तर काय वाटतं आता ते उमेदवार आहेत तर लढत कशी राहील? काय बी नाही, वन वे धीरज देशमुख येणार. वन वे धीरज देशमुख येणार. वन वे येणार, काही सुद्याल नाही. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय? 4 वर्ष 11 महिने धीरज देशमुख लातूरमध्ये मुंबईला राहते आणि ती काय जनतेचे कामं करणार आहे? हिंदी तर म्हणले तर 6 महिन्याला आहे संपर्क. कुठं संपर्क आहे? 2019ला नोटाच्या विरोधात निवडून आल्यावर जे गेले अजून बी आले नाही. मग आता कारखान्याच्या माध्यमातून आले तर कारखान्याच्या माध्यमातून नामदेव पायऱ्याची गावातली आहेत 4 पुढारी 4 बोके धरलेले त्यांच्याच घरी येऊन जातात. सर्वसामान्य काहीच म्हणणं आहे की इथं कारखाने किंवा वेगवेगळ्या ह्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार दिला काहीच नाही. काही नाही. बरं, मग बेरोजगारांची संख्या जास्त आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे. तुम्हाला आणखी काय बोलायचं का या संदर्भामध्ये? म्हणजे तुम्ही प्रश्न विचारत सांगतो का? नाही, म्हणजे आता ही तक्रार होते की आमदारांचा जनसंपर्क नाही, तुम्ही म्हणताय होते समजा, आहे ना. मग 3 वर्ष आता तुम्हीच बोलले मगाशी की तरुणांना रोजगार नाही, इथून पुण्या मुंबईला स्थलांतरित व्हावं लागतंय. आणि आपण एकीकडे म्हणतो कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, ऊसाच्या माध्यमातून त्यांच्या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जी भरपूर ऊस क्षेत्र म्हणा, वाहन मालक म्हणा, वाहन रोजगार, ड्रायव्हर आले, किन्नर आले, असे भरपूर जणांना रोजगार मिळत आहे लातूर जिल्ह्यामध्ये. त्यांची ऊसाचे वाहन म्हणा, त्यांचे आता भरपूर असे जाळ पसरलेलं आहे. आहेत, बेरोजगाराची संख्या आहे, त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करत राहिले. 4 वर्ष झालं, 10 वर्ष झालं मी रेल्वे बोगी कोचचं उद्घाटन बघतोय. नरेंद्र मोदीच्या हाताने 1-2दा काहीतरी झालेलं आहे उद्घाटन. पुन्हा देवेंद्र फडणवीसच्या हाताने झालेलं आहे. 4-5 वेळेस उद्घाटन झालेलं बघतोय. आपल्या तर एकही तरुण तिथं नाही किंवा आणखीन ती चालू बी बोगीचा कारखाना चालू झालेला नाही, असं माझं मत आहे. आणि आणखीन बी होईल का नाही काय तर ती माझं मी ऐकण्यात आलं होतं, रशिया मला काय तर ती कंपनी विकली असं काय तर माझ्या ऐकण्यात आलं होतं. ती काय असं. शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की देशमुख घराण्यामध्ये आता 2 आमदार आहेत, है ना. येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळेल का? आणि देशमुख परिवाराच्या व्यतिरिक्त कोणी लातूर ग्रामीणमध्ये आमदार होईल का? काय वाटतं? होईल ना, होईल ना, त्याची तुम्हाला गॅरंटी? संधी भेटेल सर्वसामान्य कार्यकर्त्याला, माझ्या एका पत्राच्या कुटुंबातल्या घरातल्याला कोणी किंवा दुसऱ्या कोणत्याला संधी भेटेल असा माझा विश्वास आहे. ठीक आहे, आणखी शेवटचा प्रश्न म्हणाला होतो, पण आणखी एक मला आठवतंय आता. रमेश आप्पा कराडांविषयी काय मत आहे तुमचं? तुम्हाला काय वाटतं? ते पण चांगले आहेत, त्यांचं बी काम अत्युत्तम आवडते मला. भरपूर गावाला पण निधी दिलेला आहे. भरपूर
ठीक आहे, चालतंय, काय हरकत नाही. तर या ठिकाणी आपण तरुण आणि जे वयोवृद्ध मंडळी आहेत, गावातील पुढारी आहेत, आपण सगळ्यांसोबत इथं चर्चा केलेल्या आहेत आणि समजून घेतलेलं आहे की त्यांचं मत या सगळ्या संदर्भामध्ये. आणखी काही तरुण आपल्यासोबत या गावातील आहेत. काय नाव आहे? धीरज मुळे. धीरज मुळे. धीरज मुळे. बरं, काय करता? सध्या शेतात म्हणजे बाहेर असं मार्केटिंग वगैरे चालू असते कंपनीची. काय मग का तरुणांमध्ये काय वातावरण आहे सध्या निवडणुकीचं? सध्या वातावरण म्हणजे सध्या आमचं गाव तर आणि व्यतिरिक्त सगळं आमचा जो माजरा पट्टा आहे त्यामध्ये सध्या तर एक मोजके 1 ते 2 गाव सोडले तर व्यतिरिक्त सगळं भाजपलाच आहे. भाजपलाच आहे. का बरं तसं आहे? आता आमच्या गावात आतापर्यंत धीरज देशमुख फक्त 2 वेळेस आले. दोनदा ती बी फक्त एका वेळीस 2 वारले होते त्यांच्या फक्त अंकोली गावाच्या परिसरातील वेगवेगळ्या विविध वयोगटातील नागरिकांसोबत आपण इथं चर्चा केली आणि समजून घेतलं की ते कोणत्या दिशेने विचार करतायत, काय त्यांच्या मनामध्ये नेमकं आहे. मग कोणी भाजपच्या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या, कोणी काँग्रेसच्या संदर्भात सांगितल्या, कोणी म्हणालं की आमदारांचा जनसंपर्क कमी आहे, कोण म्हणालं आमदारांची कामं अतिशय चांगली आहेत. बरेचसे मिक्स भावना या ठिकाणी होत्या. परंतु एकंदरीत मी जितकं पाहिले तर त्या गोष्टी काही महत्त्वाचे मुद्दे 2-3 मला इथं वाटतात की आमदारांचा जनसंपर्क हा त्यांची डोकेदुखी ठरणार आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट धीरज देशमुख यांच्यासाठी की ऊसाचा भाव हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या लातूर ग्रामीणमध्ये चालणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, रमेशआप्पा कराड हे विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये बोलायला इथं ग्राउंड लेवलला मग BJPचे असतील किंवा सर्वसामान्य कुणी नागरिक असतील विशेष काही मुद्दे नाहीत. त्याच्याही पलीकडे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की विधान परिषदेच्या माध्यमातून का असेना पण त्यांनी इथं गावामध्ये जनसंपर्क आणि विकासाच्या कामासंदर्भात मोठी कामं केलेली आहेत. त्यामुळे ही न्यूट्रल बाजू आहे. आपण सगळ्यांचंच म्हणणं इथं ऐकून घेतलेलं आहे. येणाऱ्या काळात हे लोक आता परत काय विचार करतात आणि कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवतात हे सुद्धा महत्त्वाचा विषय ठरणार आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप हजारो आणि लाखोच्या संख्येनं व्हिडिओज तुम्ही पाहता, परंतु याच्यानंतरचे चांगले अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळवण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब मात्र करावं लागेल. माझ्यासोबत या ठिकाणी कॅमेरा हँडल केला माझा सहकारी निखिल गायकवाड यांनी. मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी अंकोली, लातूर.